मी इतकं खोटं नाही बोलत नाही. जो कुछ कहूंगा वो सच कहूंगा, सच के शिवाय कुछ नाही कहूंगा. 6वा महिना चालू आहे बरं का. 6वा नाही ग, अजून पोट नाही आलं. बाळात पण आपलं काही होईना. हे काय करते? नमस्कार. अरे ब्लॉगिंग कुठे चालू करते? थांब मी देतो इंट्रोडक्शन. नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दुपारच्या 12 वाजता आत्ताशी साहेबांची आंघोळ झाली आणि आत्ताशी फराळीचं चाललंय करणं. आमची आंघोळ होऊन घरातली सगळी कामं आवरून आम्ही आता निवांत बसलेलोय. तुम्ही पण या फराळीला. फराळीचं चालू आहे बघा, बघू. छान छान उसळ वगैरे केलेली आहे. दही. 12 वाजले 12. हे बघा 12 वाजले 12. आताशी साहेबांचं फराळाचं चालू. तुम्ही कितीही सांगा, हम जैसा वैसा ही करेंगे. पटा तो लो, नाही पटा तो जाओ, तुम तुम्हारे हाथ से करो. असं केलं म्हणजे आपल्या हातचं काम. गाईस तुम्हाला निघून सांगते, जातं. लगातार आमची 5 वर्ष भांडणं व्हायचे प्रेसमुळे. 5 वर्ष म्हणजे प्रेस केला आणि चुकला की डायरेक्ट प्रेस फाडून टाकायची. आता पण मी एक आयडिया केली, काय माहितीये का, यांना हे राग आला आणि प्रेस चुकली की मी डायरेक्ट काय करायची, हातातला जुना ड्रेस घ्यायची आणि तुम्हाला एक सांगते प्रॉपर, ते काय करायचे माहितीये का, फाडायचे असले ना तर जुने ड्रेस शोधून काढायचे आणि ते फाडायचे. त्यांनी मग मला लगेच समजलं की अरे ही ड्रेस फाडताय कोणते, जे वापरून झाले किंवा जे आता कंटाळा आला वापरून. माझे कपडे खराब होत नाही, मग काहीतरी कुठे ना कुठे तरी व्ह्यूज आले पाहिजे ना. पाडल्याच्या नंतर यायला कामी रेप बसायला घ्यायला बसायला कपडे नसते यायला, मग त्या निमित्तानं यायला पण काम येतात ते. की मी काय करायची, जुने कपडे यांना द्यायचे. जुने हे नवीन सॉरी नवीन कपडे द्यायची, म्हणजे जे लिटरली वापरायला काढले जस्ट त्यावेळेस जस्ट म्हणायचं जस्ट आलं म्हणजे तोंडातून सॉरी. पण हे नवीन कपडे मी जेव्हापासून फाडायला दिले ना तर त्यावर 1-2 ड्रेस फाडले. मग त्यांना स्वतःलाच असं वाटलं की यार आपण काय करतोय, नवीन ड्रेस फाडायला लागलो. मला एवढं हसू यायचं की फाडा नवीन ड्रेस. आणि जेव्हा मी नवीन होते ना तेव्हा मला एवढं रडू यायचं, हे ड्रेस फाडायचे की मला रडू यायचं की बापा मला प्रेस जमत नाही म्हणून किती वाद होतोय. आणि अशा रडायची जस काही बरोबर मारलं मी बेदम. जरासं बोललं नवीन ते लोक फुसू रडणं. आता उलट बोललं ना खोली वाटाली. मी नाही करणार, मी तुमच्या हातान करा पटत नाही त्याचा. गरीब गाय तिला आपल्याला गरीब गाय नाही, तिला वाटतं आता 6 वर्ष झाले, आता पोरगी झाली म्हणजे बघायचं काम नाही. गरीब गाय असलं ना की सगळेजण बोलून घेतात. म्हणजे जेव्हा मारकी गाय होती ना तेव्हा सगळे तिच्यापासून लांब राहतात. नको रे बाबा हे मारती, त्याच्यामुळे मारकी गाय व्हायचं. नवीन 3-4 वर्ष लय गरीब मारक्या गाय बाईला, मग मारक्या गायला आहे ना बरोबर नियोजन करतात लोक कसं करायचं. कसं करतात. कि अगर सीधी उंगली से नहीं निकले तो टेढ़ी उंगली करनी पड़ती है ना. तुम्ही सांगा कमेंट मध्ये. अडचण काय होती माहितीये का, सगळ्यात मोठी अडचण म्हणजे हाईटची अडचण होती. हाईटची ही गुटकी बाईंगण येतच नाही. एक तर कॅमेरा माझ्या अँगलला फिट केला, तुम्ही हाईटला कमी व्हायचं. मी असा वाकून असा करून कंबरडे निघलं पाहिजे माझ्या कंबरडे. जेव्हा हे मला बघायला आलते ना त्यावेळेस फक्त म्हणजे मी त्यांच्या बरोबर अशी कानाच्या लेवलला होते, बरोबर कानाच्या. सगळे म्हणले हाईट बरोबर आहे. आता हे दिवसेंदिवस वाढतच चालले. मी काय करणार, त्यात माझी काही चुकी आहे का. लिटरली याला कॉम्प्लेन पासून झालं, हॉर्लेक्स पासून झालं, बोर्विटा पासून झालं. वाढत चालली. हिच्या पोरी सवय. कमी होत चालली. बेस लग्न झालं तेव्हा मी 58 किलोचा होतो. किती? 58 केजी. आणि हिला लग्न करून आणलं त्यावेळेस 72 केजी होती. किती? माझा सासरवास करते बघा हे. किती माहितीये का? 72 केजी होती. चाललंय माझा. सासू केली कोणीकडे, सासरे केलं कोणीकडे. लिटरली मित्रांनो कोणीच पसंत नसतं केलं. 72 किलोची हिला घरी घेऊन आलो मी. 72 किलोची नंतर स्वतः ठेवलं ना. आता बघा माझी तब्येत किती बारीक झाली, किती गाल आत गेले बघा. हे सगळं गाल आत गेले, दात बाहेर निघाले. आम्ही नाही केलं, मी पण नाही केला. किचन सर्व तिच्या हातात आहे, तिला खायला प्यायलाय. पण एवढाही आम्ही इतके आहे की मित्रांनो आम्हाला करून खायची सुद्धा आहे ना कंटाळा येतो फार. उठायचं, करायचं, खायचं, कंटाळा येतो. नको जाऊ द्या. बिस्किट ब्रेड फक्त मला 5-50 रुपये द्या. आता पोरगी झाली एवढी मोठी, आता 4 वर्षाची होईल आमची पोरगी. पोरीसोबत अजून कॉम्प्लेन बोर्विटा खाते काऊन तर गोड राहत होतो. चॉकलेट कॅडबरी मी खाते. तर इथं काही बोलत नाही मी. जे आहे ते खरं रिअल सांगत असतो. खोटं कधी बोलणार नाही, खरं कधी सांगणार नाही. आमच्यात खरं सांगते, आमच्या दोघांमध्ये एक पण असा गुण नाही जो सेम आहे. ती वस्तू आहे किंवा कोणती पण 36चा आकडा.
जे मला आवडलं ते त्यांना ज्या लोकांचे जे 36 त्यांना गुण आवडतं मिळतात ते का मला आवडत नाही. त्यांच्यासारखं आमचं कंडिशन. तुझ्याशिवाय जमत नाही आणि तुझ्या बिगर करमत नाही, असे धंदे. मायराला जायचं मायराला नेऊन सोडली की 8 दिवसात मला न्यायला कधी येता. अरे थोडंफार जरासं फ्री झोपू द्यायचं आहे. लिटरली जरासा आराम वाटतो. पक 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 बंद होती घरातली सगळे धंदे. आई यांचं ऐकून घ्या तुम्ही. मी काहीच बोलत नाही, काहीच तू नाही. फक्त आज गप्प उभी राहशील, मी बोलणार आहे. मी सगळं सांगणार आहे आणि त्यांना. तुम्हाला फक्त कारण की एकच ब्लॉगिंगची सांगते, सुरुवात मी करत काय आहोत. सांगणार आहे ते सगळं खोटं आहे. स्वतःची बाजू जो कुछ मांडण्यासाठी कहूंगा वो आहे. सच कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. तुम्ही इतकं खोटं खोटं नाही बोलत नाही. अदालत मध्ये जसं म्हणतात तसंच म्हणेल. जो सब कहूंगा वो सच कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. इतकं खोटं नका बोलू. खोटं नाही बोलत खोटं नाही. नका बोलू. पहिले काय हे म्हणे बघा, सगळं- आणि पहिले काय वाईट म्हणे केलं. तुम्ही दाढी वाढवता दाढी क्लीन करा. पोरीला पण सांगितलं की डॅडूला दाढी काढायला. आता दाढी केली तर म्हणते आता दिसत नाही तुम्ही चांगले. आता मला नाव ठेवलंय. काय नाव ठेवलं माहितीये का? आई भोप्या. आता काय राहतं ते आई भोप्या नाव ठेवलंय. म्हणजे पहिले म्हणे दाढी काढा. 4 वर्षानंतर मी आज दाढी केली, क्लीन शो. लग्नात होतो त्यावेळेस फक्त आहे ना मी आहे ना क्लीन शो केली होती लग्नात. आणि आता लग्न पण आमचं असं झालं सिम्पली. पण आता मागं लागून दाढी काढ. आता काढले तर आता म्हणती आई बाप्यासारखे दिसत. मी म्हणले मला उलट दाढी आवडती हा. छान लुक दिसतो. पोरीला सांगितलं इतकं मस्त छान look पोरीला म्हणे आपल्याला डॅडूला सांग दिसतो. डॅडूला दाढी काढायला. मी म्हणले तूच म्हणे काहीतरी बाई सांग. थोडं तरी माणसाला वाटायला पाहिजे काहीतरी. इतकं बायकोवर आरोप असते हा. कोणी तरी करतं की एवढे आरोप. फायनली आज 5 वर्षानंतर उलटा गेम केलेला. आय एम अ गेम चेंजर. ही 72 किलोची होती, तिला 60 किलो केलं. आणि स्वतः आणि मी 58 किलोचा होतो, मी आता 85 88 किलोचा होतो. 88 किलोचा होतो. 85 म्हणायचे. आता जरा जिमला जावा वगैरे. दिवस जास्त नाहीये. 6 महिना चालू आहे बरं का. जावा नाही ग, अजून पोट नाही आलं बाळात ना. पण आपलं काही होईना. 5वा 2 महिना वर्ष झाले बाळात पण होईना. 5वा महिना चालू आहे. डिलिव्हरी काहीच होईना आपली. डिलिव्हरी करायची आता जिम जायचंय, व्यायाम करायचा आहे. पण आमच्या गावामध्ये जिमच नाही. एक दिवस करायचं जिमला जायचं नाही तर घरी डंबल जिम ताकद डंबेल आहे काढायची. आपलं. ती अशी ताकद काढायची डंबेल 2 दिवस हा. माझा हात कणरला, माझा पाय कणरला. मग नवीन मसल पेन होतच राहतो. लगे एवढा बापरे एकदम सिरियस पेशंट होऊन जाते 2 दिवस. बस गप करा ना. हे मस्त ते साला दाढी काढली तर एकदम बोगत दिसलो मी काही. गोल चेहरा दिसायला मटका टाईप. मटका टाईप दिसायला मटका टाईप. मलाच कस तरी वाटायला. मी आज बघू राहिलो. मी देऊ का 2 दिवस झाले आरसात बघा वाटत ना. आज कुठं बारीक खुंट आलेत बघा. मॅडमला एखादा व्हिडिओ काढा म्हणलं, मोबाईल धरता येत नाही मॅडमला. मोबाईल पूर्ण मोबाईलचा असा वाकडा तिकडा. आम्ही तुमचे व्हिडिओ शूट करतोय, ह्या मॅडमचे आमच्या व्हिडिओ शूट करतो एकदम प्रॉपर. नाही मॅडमला आमचे व्हिडिओ खाबड कुठं आमचा डोसका आहे, दड नाही. दड आहे, डोसका नाही. काय तुम्हाला दाखवतो. आणि तिला म्हणलं की आपल्याला ब्लॉगिंग करायची तर छान आपण त्यामध्ये ब्लॉगिंग करू, टॉपिक बोलू, गाणी सांगू. मॅडमला कॅमेरा फेस कसं करायचं ते सुद्धा माहित नाही. ठीक आहे आम्ही सांगितलं ना. नवीन तिला- आहे ना. तिला एक सांगितलं हा नवीन आहे. मी कुठं जुना आहे. मी पण स्टार्टिंगच केली ना. माझं याच्या अगोदर कुठं चॅनल होतं युट्यूबवर. फोटोग्राफी शिकलो शिकलेली म्हणजे आधीची. सगळं काही बघू शिकतो माणूस. 90% बघू शकतो. तू कशी आहे माहितीये का? गोड बोललं तर छान. जरासं काही काम सांगितलं आज चालू राहतं तुझं. हा तू काही सारखी हुंदाड्या मारते. तू शांत काही नाही अशी हुंदाड्या मार. नको सांगू मला. त्यांना कळलं ना आता कळेल ना आता पुढच्या ब्लॉगिंग मध्ये कळेल ना त्यांना. आता हा तर त्यांचा पहिलाच ब्लॉग आहे एक्सपिरियन्सचा आणि हा पहिलाच ब्लॉग बघताय. याच्यानंतरच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मला कधी टाइम भेटला ना तर मी याचा आहे ना लिटरली आहे ना प्रँक करून व्हिडिओ काढून ठेवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. बघा आलोय आपण भांडण करायला नाही आलोय. मी भांडायले का गाईस? म्हणजे आपल्याला ब्लॉग शूट करायचा होता दुसऱ्या टॉपिकवर आणि किरकिरी. म्हणजे मी पागल. म्हणजे लिटरली ब्लॉग शूट करायचा होता आम्हाला दुसऱ्या अलग टॉपिकवर. आम्ही ठरवलंय की ह्या टॉपिकवर आम्ही बोलणार, या टॉपिकवर सांगणार. आणि लिटरली जायचं होतं त्या गावाला आणि गेलोय ह्या गावाला. अशी गच आता बस झालं. आता आपल्याकडे टाइम पण नाहीये
मला पण जायचंय बाहेर कामावर आणि लिटरली आता ताई पण येणार. हा? ठीक आहे मित्रांनो, बाय. आजच्या ब्लॉगचा आम्ही समाप्ती करतोय आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मनपूर्वक. तर नमस्कार, बाय. बाय. झालं.